भाषेचा मुद्दा पुढे आणलेला आहे. नवभारत हिंदी आहे, नवराष्ट्र मराठी आहे. इसीलिए म्हणून तुम्ही बॅलन्स केलं, इकडे मराठी तिकडे हिंदी, दोघांना मध्ये बसवलंय आम्हाला. त्यांच्या मतदारसंघात दोन्ही जास्त आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. नहीं, इसीलिए मैं नवभारत से तरफ से पूछना चाहता था आप हाँ, आप पूछिए. तर ते नहीं, हिंदी में इनको पूछने दो, आप मराठी में पूछो, फिर अच्छा वातावरण हो हा जाए. विषय तुम्ही सोडवणार कसा आहात? 5 महिन्यामध्ये त्यांना तुम्ही मुदत दिलेली आहे, 4 महिन्याची. तेवढ्यात त्यांचं शिक्षण पूर्ण होतंय का आणि त्याचा फायदा म्हणजे ग्राहकाला फायदा होतो का? नाही. प्रामुख्यानं मी आधी हे सांगू इच्छितो की हा काही प्रताप सरनाईकने आणलेला नियम नाही, हा शासनाचा जुना नियम आहे. आता तुम्ही सुद्धा एवढी वर्ष पत्रकारिता करताय, तुम्हाला पण कल्पना आहे की हा ज्यावेळेस लायसन्स दिलं जातं, बॅच दिलं जातं, त्यावेळेसच रिक्षा ड्रायव्हर असू द्या किंवा टॅक्सी ड्रायव्हर असू द्या, त्याला दिलेल्या जी काही नियमाची पुस्तिका, त्या पुस्तिकेमध्ये नमूद केलेलं आहे की व्यावहारिक मराठीचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता व्यावहारिक ज्ञान म्हणजे असं नव्हे की तू घरी जा, बायका पोरांबरोबर तुझ्या मराठीतच बोललं पाहिजे, किंवा तू तुझ्या आईवडिलांबरोबर मराठीत बोललं पाहिजे, किंवा ते जाऊ दे, आज तुला जर काय शिक्षण करायचं असेल, BA MA करायचं असेल किंवा PhD करायचं असेल तर मराठीतनंच करावं लागेल असं काही नाही आहे. फक्त रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये बसलेला मागचा जो पॅसेंजर आहे, जो महाराष्ट्रातला आमच्या गडचिरोली, चंद्रपूर किंवा इतर काही आदिवासी पाड्यातनं आलेला आहे, लांबनं आलेला आहे, त्याला मराठी विचारायला योग्य प्रकारे बोलता येत नाही, कारण त्याची आपल्याकडे जिल्ह्यामध्ये वेगवेगळी मराठी भाषा सुद्धा बदलते, आपला टोन बदलतात. त्याला तुमची मराठी भाषा जी त्याला येते ती समजायला तुम्हाला पाहिजे, आणि तुम्ही जे बोललात ते त्याला समजायला पाहिजे. म्हणजे हिंदीमध्ये जर तुम्ही बोललात आणि त्याला मराठीच धड येत नाही तर तो तुमच्याबरोबर हिंदीमध्ये काय बोलणार? त्यामुळे प्रामुख्यानं किती पैसे झाले, कुठे जाणार आहेस, कुठे उतरणार आहेस, बाबा इकडे जातो का, तिकडे चलतो का, अशा पद्धतीचं जे व्यावहारिक मराठी ज्ञान आहे ते जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पैसे कमवायचे असेल, आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं असेल, तर तुम्हाला तेवढं व्यावहारिक ज्ञान जर नसेल तर मी स्पष्टपणे तुमच्या व्यासपीठावर सांगतो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. माझं स्पष्ट भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल, मराठी अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही असंही सांगितलं नाही की चला आज आम्ही हा नियम तुम्हाला सांगितलं की तो जुना नियम आहे म्हणून उद्यापासून मराठी बोलायला शिका. बिलकुल नाही. आम्ही वेळ दिला, तुम्ही 3 महिन्याची वेळ मागितली, मी मला 105 दिवसाची मुदत दिली, म्हणजे जवळ 3.5 महिन्याचा कालावधी दिला, आणि पुस्तिका दिली. मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद पुढाकार घेतलाय, त्यांचे 72 शाखा आहे, 72 शाखांमधनं ते मराठी शिकवायला तुम्हाला तयार आहेत. ज्यांनी आमिर खानला किंवा आपल्या जेनेलिया देशमुखला मराठी शिकवलं, त्या अनेक आपल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्राध्यापिका आहेत, शिक्षिका आहेत, त्या तुम्हाला मराठी शिकवायला तयार आहेत. आम्ही तो खर्च करायला तयार आहोत. बिलकुल तुम्हाला 1 रुपया सुद्धा तुमच्या खिशातनं खर्च करायचं नाही. परंतु तुम्हाला मराठी शिकायचंच नसेल, त्यात राजकारण करायचं असेल, आम्ही ह्या राज्यातून आलोय, आम्ही त्या राज्यातून आलोय, आम्ही असे आहोत, आम्ही तिकडे असे आहोत, अरे महाराष्ट्रामध्ये राहता ना, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करताना मग तेवढं तर मराठी ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं मी तुम्हाला सांगतो, रिक्षा ड्रायव्हर आणि जो टॅक्सी ड्रायव्हर आहे तो देशातल्या प्रत्येक राज्यातनं आलेला आहे. परंतु काय होतं की फक्त तो उत्तर प्रदेशमधनंच आलेला आहे, ही भूमिका काही मुंबई ठाण्याचे काही जे नेते आहेत ते असं भासवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही फक्त उत्तर प्रदेशचे आहे. अरे गुजरातचे सुद्धा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर आहे, कर्नाटकचे आहेत, तामिळनाडूचे आहेत, जम्मू काश्मीरचे सुद्धा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर आहेत. आणि ते जर तुम्हाला असं सांगत असतील की नाही आम्ही मराठी शिकायला तयार आहोत, तर उलट त्यांच्या पाठीमागे तुम्ही सुद्धा ठामपणे उभं राहायला पाहिजे. मी सगळ्या संघटनांना बोलवलं, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवलं, त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनाच पुस्तिका दिली, मी सांगितलं तुम्ही 3 महिने सांगितले ना, 3.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला आम्ही देतोय, तुम्ही आता त्यांच्याकडनं मराठी वधून घ्या, त्यांना तेवढं मराठी शिकवा. अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी सांगितलं नाही आम्हाला थोडं लाजत होतो, परंतु आता आम्ही मराठी शिकायला तयार आहोत. त्यामुळे
मला असं वाटतं की यामध्ये कुणी राजकारण आणता कामा नये, कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी परंपरा आहे. तुम्हाला मराठीबद्दल लाज वाटायची गरज नाही. तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की आम्ही महाराष्ट्रामध्ये खातो पितो व्यवसाय करतो तर आम्ही मराठी शिकणारच. आता तुमच्यामध्ये अनेक हिंदी भाषिक आपले पत्रकार आहेत की ते अस्खलित मराठीत बोलतात. आम्ही उलट त्यांच्या पुढे सांगतो की अरे आमच्यापेक्षा तुम्ही सुंदर आणि चांगलं मराठी बोलता. त्यामुळे त्यामध्ये काही राजकारण आणता कामा नये असं मला तरी वाटतं.